लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले होते। पथकातील अधिकारी आणि अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस नाईक भूषण सोनवणे आणि पोलीस अंमलदार चारुदत्त निकम यांना पाहिजे असलेला आरोपी समाधान जगताप हा नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी दिनांक 7/7/2025 रोजी नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले होते। आरोपी समाधान केवलराव जगताप वय 37 वर्ष, व्यवसाय हॉटेल, राहणार मुक्काम पोस्ट चौगाव, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक हा वाघ्या मुरळी हॉटेल, नांदूर नाका, नाशिक येथे मिळून आल्याने त्यास पहाटे 4:30 वाजता ताब्यात घेतले। नमूद आरोपी हा सरकारवाडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 141/2025 भारतीय दंडविधान 420-406 या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी असून तो वकील असल्याची भासवून फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले। आरोपीस पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्याचा अभिलेख पडताळणी केली असता त्याच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत। शिऊर पोलीस ठाणे संभाजीनगर गुन्हा रजिस्टर नंबर 127/2021 भारतीय दंडविधान कलम 365, 366, 34 प्रमाणे जिल्हा पेठ पोलीस ठाणे जळगाव गुन्हा रजिस्टर नंबर 182/2027 भारतीय दंडविधान कलम 419, 170, 34 प्रमाणे नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की सदर आरोपीकडून नोकरीला लावून देतो असे सांगून फसवणूक झाली असल्यास त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे संपर्क करावा। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र, ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.